पशुसंवर्धन व्यवसायाला शासनानं कृषी समकक्ष दर्जा देण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप माकप आणि लालबावटा कामगार संघटनेनं केलाय। कागल इथं महावितरण कार्यालयातील उपअभियंता अभय अळवेकर यांना याबाबत शिष्टमंडळानं निवेदन दिलं। 15 ऑगस्ट पर्यंत पशुपालकांना कृषी समकक्ष दर्जा देऊन वीज दर सवलत लागू केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। कागल इथल्या महावितरण कार्यालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं उपअभियंता अभय अळवेकर यांना निवेदन दिलं। शासनानं पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय तातडीनं लागू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। शासन निर्णयानुसार पात्र पशुपालकांना कृषी वीज दर, सौर ऊर्जा योजनांवरील अनुदान, ग्रामपंचायत करातील सवलत आणि कृषी प्रमाण कर्जावरील व्याजदराचा लाभ मिळणं अपेक्षित आहे। मात्र महावितरणकडून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं पशुपालकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला। शासन निर्णय लागू झाल्यापासून पशुपालकांकडून आकारण्यात आलेली अतिरिक्त वीज आकारणी परत करावी आणि शासनाच्या निर्देशानुसार कृषी समकक्ष दरानंच वीज बिलं आकारावीत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। महावितरणचे अभियंता अभय अळवेकर यांची शिष्टमंडळानं भेट घेतली। शासन निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून पात्र पशुपालकांना कृषी समकक्ष दर्जाचा लाभ देण्याचं अळवेकर यांनी आश्वासन दिल्याची माहिती कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी दिली। त्यानंतर शिष्टमंडळानं पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रसाद भूतकर यांचीही भेट घेतली। पात्र पशुपालकांची यादी तातडीनं महावितरणकडे पाठवण्याचं आश्वासन डॉक्टर भूतकर यांनी दिलं। दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर पशुपालकांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी दिला। यावेळी लक्ष्मण गोरडे, विनायक शिंदे, दशरथ पाटील, सचिन पवार, उदय पवार, सचिन चौगुले, संतोष हजारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।